हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा राज्याभिषेक दिन आज कोल्हापुरातील छत्रपती घराण्याच्या वतीनं न्यू पॅलेसमधील दरबार हॉलमध्ये साजरा झाला। या निमित्तानं धार्मिक विधी करून महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। राजेशाही थाटात साजऱ्या झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याचा आनंद अनेक शिवभक्तांनी घेतला। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शिवभक्त होते। त्यांच्या पुढील पिढ्यांनी आता कोल्हापुरातील नव्या राजवाड्यात छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करायला सुरुवात केली आहे। आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक दिन न्यू पॅलेसमध्ये साजरा झाला। आज सकाळपासूनच नवीन राजवाड्याच्या प्रांगणात मंगलमय वातावरण होतं। सकाळी 7:30 वाजता करवीर नाद ढोलताशा पथकानं सलामी देत शिवराज्याभिषेक सोहळ्याची जणू मुहूर्तमेढ रोवली, तर पोलीस दलाच्या बँडनं सुमधुर आणि शिस्तबद्ध सुरावटींनी वातावरण भारून टाकलं। राजघराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले सरदार जहागीरदारांचे वंशज मानकरी न्यू पॅलेसमधील दरबार हॉलमध्ये विराजमान झाले। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांचं आगमन होताच पोलीस बँडनं त्यांना मानवंदना दिली। त्यानंतर ललकारी झाली। खासदार शाहू छत्रपती, याज्ञसेनी राजे महाराणी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती, युवराज कुमार यशराज राजे छत्रपती यांचं राजसदरेसमोर आगमन झालं। राजोपाध्ये बाळासाहेब दादरणे यांच्यासोबत हातात सोन्याची शिवमूर्ती घेऊन युवराज कुमार यशराज राजे छत्रपती सदरेवर दाखल झाले। शिवमूर्ती सिंहासनावर विराजमान करण्यात आली। छत्रपती शिवरायांच्या नावानं दरबारात ललकारी देण्यात आली, तेव्हा सर्वांच्याच अंगावर रोमांच उभे राहिले। शाहीर आझाद नाईकवडी यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि राज्याभिषेकाची महती सांगणारा पोवाडा सादर केला, तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी शिवछत्रपतींचा इतिहास, त्यांचं कर्तृत्व, शिवराज्याभिषेक सोहळ्याचं महत्त्व, महाराजांची सुवर्णतुला, राजर्षी शाहू महाराजांनी पुढे नेलेला शिवरायांचा वारसा आणि सध्याचे खासदार शाहू छत्रपती यांच्याकडून सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली। त्यानंतर शाहू विद्यालयातील विद्यार्थिनी आणि NCCच्या कॅडेटनं सादर केलेलं कवी भूषण यांचं इंद्रजीवी जंबूपर रावणासू रंभपर हे काव्य कौतुकास्पद ठरलं। दरम्यान यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते राजसदरेवरील छत्रपती शिवरायांच्या सुवर्ण मूर्तीवर मंत्रोच्चारांच्या गजरात जल आणि दुग्धाभिषेक पार पडला। त्यानंतर शिवगर्जना होऊन छत्रपती घराण्यातील वंशजांनी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर पुष्पवृष्टी करून मानाचा मुजरा केला। त्यानंतर दरबारातील सर्व मान्यवरांनी शिवमूर्तीचं दर्शन घेऊन अभिवादन केलं। यावेळी बाळ पाटणकर, स्वप्नील इंगळे, प्रवीण इंगळे, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, उपमहापौर अक्षय जरग, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, आयुक्त राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।